नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आरीवर्कचे आता आपले जवळजवळ 33 क्लास झालेले आहेत. तर आज आपण स्वस्तिक बनवणार आहोत. म्हणजे स्वस्तिक आपण जर बॅक साईडला नवरात्रामध्ये आपल्याला देवी वर्क करायचं असेल तर आपण ब्लाऊजवर जेव्हा देवी वर्कचं पाठीवर करतो ना आरीवर्क, तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला बाहीवर अशा बॉर्डर करून मध्ये स्वस्तिक टाकायच्या आणि मग त्या फार सुंदर दिसतात. स्वस्तिक किंवा ओम, आपण जर शिवरात्रीसाठी ब्लाऊज बनवला, असं महादेवची पिंड काढली बॅक साईडला किंवा बाहीवर, तर आपण ओम अक्षर असं मध्यभागी टाकू शकतो बाहीमध्ये, असं कुठे कुठे छोटे छोटे. आता आपण स्वस्तिक अशा छोट्या छोट्या स्वस्तिक बनवण्यासाठी मी एकच स्वस्तिक बनवून दाखवणार आहे तुम्हाला मोठी, कारण आपल्याला बाहीवर त्या स्वस्तिकचं एक ब्लाऊज मी नंतर करून दाखवणार आहे. पण सध्या मी तुम्हाला व्हाईट मोत्यामध्ये आणि त्याला धाग्याने असं राऊंड करून दाखवणार आहे. म्हणजे जरी थ्रेडने त्याला आपण चेन स्टिच देणार आहोत आणि मध्यभागी आपण 3 नंबरचा मोती टाकणार आहोत व्हाईट कलरचा. तर बघूया, आपण स्वस्तिक आखून घेऊया अगोदर. तर हे बघा, आता आपण स्वस्तिक आखून घेतलेले आहे. आपण याला व्हाईट मोत्याने बनवून घेणार आहोत आणि नंतर मग आपण शुगर बीट घेणार आहोत. परंतु आपण इथे बॉर्डर करून घेणार आहोत त्याला जरीच्या धाग्याने. तर हे बघा, आता आपण स्वस्तिक आखून घेतलेली आहे. तर मी 3 नंबरचे मोती घेतलेले आहेत स्वस्तिकसाठी व्हाईट कलरचे. आपण मोत्याचा वापर करते. हे बघा. तर हे बघा, आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला इथे डबल टाका द्यायचा, एक छोटा टाका. तेव्हा मग आपल्याला तर इकडे वळायचं असेल ना, तर आपल्याला असा डबल टाका घ्यायला लागतो. आपल्याला इकडे जायचं आहे ना, म्हणून आपण इथे जरूर एक छोटा टाका घ्यायचा, त्याच्या शेजारी डबल टाका म्हणतात त्याला. तर हे बघा, आता आपला एक राऊंड पूर्ण झाला आहे. तर आपण आता हा दुसरा करूया. तर मी 2-2च मोती घेतली आहे. तुम्हाला जेवढे घ्यायचे असतील तेवढे घ्या. आणि आपण याला आता अशी आउटलाईन करून घेणार आहोत. ह्याच्या बॉर्डरला अशी पूर्ण आउटलाईन करून घेतल्यानंतर, आणि ती शुगर बीटची घेतली किंवा धाग्याने घेतली तरीही सुंदर दिसते. तर आता आणि वेळ पण कमी लागतो याला. मी आता इथे शक्यतो आउटलाईन जरीच्या धाग्यानेच करून घेते. तुम्ही शुगर बीटने केली तर फार सुंदर दिसेल. जेव्हा आपण ब्लाऊज बनवतो ना, तेव्हा ही मला वाटतं शक्यतो शुगर बीटनेच फार छान दिसते. तर मी आता याला दाखवते तुम्हाला. आपण आता याला आउटलाईन करून घेतलेलं आहे. आता आपलं हे पूर्ण झाले, तर याला पण आपण आउटलाईन पूर्ण करून घेऊया. तर मग हे कसं दिसतं ते तुम्ही बघा. मग तीन नंबरचे मोती जरी घेतले ना, तरी खूप सुंदर दिसतंय. आता आपण बघूया इथे मध्ये कसं छान वाटते ते, त्यानुसार आपण इथे मोती टाकून घेऊयात. आता ज्वेलरीचा एक आणि आरीवर्कचा एक असा व्हिडिओ टाकला जाणार आपला. तुम्ही जरूर प्लेलिस्टमध्ये जाऊन जरूर बघा. म्हणजे आरीवर्कचे पण आणि ज्वेलरीचे पण क्लास तुम्ही जरूर बघा. आपण आता हे मधले डॉट्स पूर्ण करून घेऊया. तर आपण स्वस्तिकमधले हे 2 पूर्ण करून घेतलेले आहेत. तर हे फार छान दिसत होते. मग मी 7 मोत्याचाच असा एक डॉट्स हा याच्यामध्ये फार छान दिसतो, म्हणून मी 7-7 मोत्याचा हे असे करून घेतलेले आहेत गोल. तर तुम्ही याला शुगर बीटने किंवा मग असा राऊंड देऊन पण घेऊ शकता. पण ही मी मोठी स्वस्तिक घेतल्यामुळं मी शक्यतो म्हटलं 7 मोत्याचं छान दिसेल, म्हणून मी 7 मोती घेऊन बघितले, तर ते खूप छान दिसले. तर मग मी आता हे 2 बनवले. आता हे 2 पूर्ण करून दाखवते तुम्हाला. आपल्या आवडीनुसार आपण
ब्लाऊजच्या बाया बनवू शकतो. ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. आपण चंद्रकोरमध्ये पण बाई बनवू शकतो किंवा असं ओम अक्षरामध्ये पण बनवू शकतो. छोट्या छोट्या स्वस्तिक अशी नथाची डिझाईन पण आपण. तर हे बघा, आपलं फायनली स्वस्तिक तयार झालेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. थोडासा आकार माझ्याकडून मी असं सहज आखवला. तो काय मी पट्टी वगैरे घेऊन नाही आखवला. तर तुम्ही पट्टीने एकदम सारख्या अंतर घेऊन आखू शकता, कारण मी हे दाखवण्यासाठी केलं आहे फक्त. तर आपण असे छोटे छोटे करून असं बॉर्डरवर एकदम सारख्या अंतरावर जर आखून घेतलं आणि केलं ना, तर हे फार सुंदर दिसतं हे स्वस्तिक पण.